Satish sir is a very observant person. Captain of the ship, definitely. He sets the mood for the whole set. मी हा निगेटिव्ह आहे मुद्दा हेच बघितलं नाही पाहिजे आपण खरं तर. 52 शुक्रवार आहेत बरोबर, आणि जर वर्षाला किती मराठी सिनेमे होत असतील ते जर आपण बघितलं, जी गाणी असतात माझ्या वाटेला त्याच्यातून मी अख्खा रोमांस मी करून घेतो. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबाबोंबमध्ये. प्रेमाची गोष्ट 2 हा सिनेमा येत्या दिवाळीला आपल्या भेटीला येतोय. सिनेमाची सगळी स्टारकास्ट आज आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात सिनेमा कसा आहे आणि भरपूर गप्पा मारूयात. सो कसे आहात तुम्ही? जगास. येस. आणि प्रमोशन कसं चाललंय? जोरदार. वा. तर मला या सिनेमाविषयी तुम्ही काय सांगाल आणि तुमची कॅरेक्टर्स यात काय काय आहेत, एक छोटीशी ओळख. सिनेमाबद्दल काय सांगायचं म्हणजे एक तर प्रेमाची गोष्ट या नावातच सगळं आलं. सतीश राजवाडे सर इतक्या वर्षांनंतर एकतर सिनेमा घेऊन येत आहेत, तर ते दरवेळेला ज्यावेळेसही सिनेमा घेऊन येतात तेव्हा मला वाटतं की ते काहीतरी एक इंटरेस्टिंग लोकांसाठी काहीतरी घेऊन येतात, जे लोकांना अपील होईल, जे लोकांना रिलेट होईल आणि जे लोकांना एंटरटेनसुद्धा करेल. तर मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती सांगेन की ही खूपच एंटरटेनिंग फिल्म आहे. जे तुम्हाला आमच्या ट्रेलरमधून पण कळलं असेल की त्याच्यामध्ये सगळे हे दिवाळी हॅम्पर आहे आमचा, की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आणि ही प्रेमाची गोष्ट सांगायचं एक अजून एक वेगळी पद्धत किंवा एक वेगळी गोष्ट त्यांनी सरांनी वापरली याच्यामध्ये, ती म्हणजे VFX. खूप जास्त VFX आहेत या फिल्ममध्ये, मराठीमध्ये पहिल्यांदाच वापरले असतील असं अशा पद्धतीचे VFX आपण वापरलेत आणि ते गोष्ट पुढे नेण्यासाठीचेच वापरलेले आहेत. म्हणजे त्याचा वापर गिमिक म्हणून नाही केलेला आहे आपण कुठेच. तर येस, अशी एक प्रेमाची गोष्ट ज्याला एक VFXची जोड आहे, खूप सुंदर गाणी आहेत आणि खूप उत्तम कलाकार आहेत. तर ती तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. येस. देवा, आता काय म्हणायचं, आय थिंक ललित नी तुम्हाला पूर्ण जिस्ट दिली आहे आणि आमची फिल्म म्हणजे फॅमिली एंटरटेनर आहे आणि सतीश सरांचं दिग्दर्शन आहे, एव्हरेस्ट आहे, रुचा आहे, ललित आहे, मी आहे आणि आय थिंक इट हॅज ऑल द इमोशन्स. देर इज ड्रामा, देर इज कॉमेडी, इट्स अ स्लाइस ऑफ लाईफ काइंड ऑफ अ फिल्म. तर खूप मजा येणार आहे नक्की आणि तुम्ही सगळे तुमच्या फॅमिलीबरोबर बघायला जा. कॅरेक्टर्स विषयी काय सांगाल? कॅरेक्टर विषय ऑफकोर्स माय फेवरेट पार्ट. तर आय एम प्लेइंग प्रियाचा पार्ट आणि प्रिया ही खूप अम्बिशियस आहे, फोकस्ड आहे आणि तिच्या मनात जे काय ती नेहमी जगाला दाखवत नाही. पण मी रिधिमा इज जस्ट अ लिटल ऑपोजिट. मी खूप हायपर आहे आणि येस आय एम अम्बिशियस अँड फोकस्ड. तर असं हे जे कॉन्ट्रास्ट आहे टू एनॅक्ट दॅट मला खूप मजा आली. रुचा, तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर्स विषयी? मी मेरीची भूमिका साकारते आणि मेरी गर्ल नेक्स्ट डोअर आहे आणि व्हेरी सिम्पल गर्ल. मित्रांवर तिचा खूप जीव आहे. अर्जुन तिचा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि त्याची जेव्हा गोष्ट येते तेव्हा ती खूपच सेल्फलेस आहे आणि ती स्वतःचं पूर्ण शी कॅन गो टू एनी एक्सटेंट फॉर हिम, असं तिचं कॅरेक्टर आहे. वा. सो पहिला भाग आता ना कल्ट स्टेटस घेऊन आहे. सो आता दुसऱ्या पार्टमध्ये तुम्ही प्रेक्षकांना काय नवीन ऑफर करताय आणि एखादी गोष्ट जेव्हा प्रूव्हन असते तेव्हा तिला पुढे नेताना आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा काही बॅगेज जाणवतं का? सो पहिल्या पार्टचं या तुम्हाला काम करताना बॅगेज जाणवलं का काय? नाही, एकतर मी सांगितलं की नवीन जे काही आम्ही लोकांना प्रॉमिस देतोय ती गोष्ट सांगितलीच तुम्हाला की VFXची जोड आहे त्याच्यामध्ये आणि बॅगेजचं प्रश्न येत नाही, कारण जे मेकर्स आहेत त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे कारण त्यांनीच जर ही जबाबदारी उचलली आहे की सतीश राजवाडे सर ज्यांनीच पहिला पार्ट डिरेक्ट केला होता आणि संजय छाबरिया सर ज्यांनी प्रोड्यूस केला होता, ते जर परत एकदा तेच टायटल घेऊन एक सिनेमा घेऊन येत आहेत तर मला वाटतं की त्यांचा विश्वास जास्त आहे या प्रोजेक्टवर. अदरवाईज आपला विश्वास नसेल तर आपण ते आपलं टायटल, आपलं बाळाचं नाव आपण पुढच्या याला देणार नाही सिनेमाला. सो मला वाटतं की खूपच जास्त त्यांचा विश्वास आहे या सिनेमावर. ललित, या व्यतिरिक्तही तू अनेकदा प्रेमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, रोमॅन्टिक भूमिका केल्या आहे. सो रोमॅन्टिक भूमिकेत म्हणजे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस कामी आलेत का तुझ्या आत्तापर्यंत? नाही, मला रिअल लाईफमध्ये कदाचित जास्त एक्सप्रेस होता येत नाही म्हणून मी सिनेमा थ्रू एक्सप्रेस होऊन घेतो. अरे बापरे. पण मला ॲक्च्युली विचारायचंय, सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सगळ्यांना ललितची लव्ह लाईफबद्दल खूप क्युरिओसिटी आहे का? असं ललित, तू काय
सांग ना, काहीतरी सांगायला हवं त्याच्याबद्दल. तेच सांगितलं मी की अरे की तीच माझी लव्ह लाईफ मी माझ्या सिनेमा थ्रू मी जगून घेतो. मला जे काही बोलायचं आहे ते माझ्या लेखकाने लिहिलेलं आहे त्याच्या थ्रू मी हे करून घेतो. जी गाणी असतात माझ्या वाट्याला त्याच्यातून मी अख्खा रोमांस मी करून घेतो. म्हणजे कोणाला कशाची कमी नको जाणवायला. वा. सो कॅप्टन ऑफ द शिप यांच्याविषयी बोलूयात. सतीश राजवाडे सर, एवढे मॉडर्न क्लासिक रोमॅन्टिक सिनेमे त्यांनी दिलेले ज्यांना कल्ट स्टेटस आहे. मुंबई पुणे मुंबई असेल किंवा आत्ता प्रेमाची गोष्ट असेल. सो त्यांच्यासोबत काम करण्याचा तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला? खूपच सुंदर. एकतर ते खूप जास्त पॅशनेट आहेत त्यांच्या कामाला घेऊन आणि अजूनही करेक्ट. सो अजूनही ते तितक्याच पॅशनेटली काम करतायत. ते स्वतःला अपग्रेड करायचा खूप प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे सिनेमे कुठल्याही काळात जरी आले तरीसुद्धा ते रिलेटेबल असतात. त्यातले मुद्दे रिलेटेबल असतात. त्यातलं प्रेम रिलेटेबल असतं. कारण प्रेमावरचेच वेगवेगळे सिनेमे जरी आले तरीसुद्धा त्यांचं म्हणणं त्या काळानुसार बदलत जातं. सो ते मुद्दे ते जुने नाही होऊ देत. तर तेच ह्या सिनेमाच्या बाबतीतही येतं. यातलंही प्रेम, यातलेही प्रश्न इथल्या कॅरेक्टर्सना जे पडलेले आहेत ते आत्ताच्या काळातल्या मुलांना पडणारेच आहेत. आणि त्याचबरोबर मी म्हटलं तसं VFX सारखी एक नवीन जबाबदारी त्यांनी घेतली आणि तीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. त्यांचा मला वाटतं ॲक्टर हँडलिंग हे खूपच सुंदर आहे की ते कळूच देत नाही आपल्याकडून काम कसं काढून घेतात. ते खूप चांगला रिस्पेक्ट देतात तुम्हाला काम करताना. आणि मला वाटतं की ते त्यांनी प्रूव्ह करून ठेवलेले आहेत आणि ते जपतायत सुद्धा. तरी ही खूप मोठी गोष्ट आहे की एकदा प्रूव्ह करून ते परत सातत्याने टिकवून ठेवणे याच्यासाठी जे करावं लागतं ते सगळं ते करतायत. रिधिमा, तू काय सांगशील सरांबद्दल? आय थिंक सतीश सर इज अ व्हेरी ऑब्झर्वंट पर्सन. कॅप्टन ऑफ द शिप डेफिनेटली ही सेट्स द मूड फॉर द होल सेट. यू मिस्ड द पॉईंट विच यू बीन सेइंग इन एव्हरी इंटरव्ह्यू. सर आमच्याशी सगळ्यांना आहो जाऊ करून आम्हा सगळ्यांना ॲड्रेस करतात. रिधिमा मॅम, ललित सर, रुचा मॅम. आणि आम्ही खूप असं एम्बॅरेस्ड होऊन जातं की नाही सर काय तुम्ही काय म्हणतात. म्हणजे नो, दॅट्स द टोन आय सेट. एव्हरीबडी हॅज टू हॅव दॅट रिस्पेक्ट फॉर एव्हरी वन. आणि डिरेक्शनबद्दल तर काय बोलावं. आय थिंक ॲज अन ॲक्टर आम्ही खूप खूप लकी आहोत की सर आम्हाला इतकं फ्री हँड देतात वेन इट कम्स टू एन ॲक्टिंग आर कॅरेक्टर. एक ब्रीफिंग असते पण त्याच्यानंतर तुम्ही काय ॲड करू शकता, व्हॅल्यू ॲड करू शकता कॅरेक्टरला, ते पूर्ण एक तुम्हाला सूट असते. ओके, रुचा, तू काय सांगशील सरांविषयी? सतीश राजवाडे हा ऑरा आणि हे नाव का आहे हे तुम्हाला त्यांचा जो वावर आहे ना ऑफ स्क्रीन ते बघून तुम्हाला कळतं की वॉट द पर्सन दॅट ही इज. आणि ते अतिशय ते स्पॉन्टेनिटीवर खूप वर्क करतात. तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही ते तुम्हाला विचार पाडायला पण भाग पाडतात की तुम्ही एखादा सीन कसा कराल किंवा हे एखादं पात्र कसं रिॲक्ट करेल ह्या गोष्टीला. सो लॉजिक बेस त्यांचं खूप अप्रोच आहे की त्यामुळे तुम्हाला पण सहज जातं खूप पात्र साकारायला. आणि प्रत्येकच गोष्टीत गाणी असू देत, एखादा शॉट कसा लागला पाहिजे, तो कसा एक्झिक्यूट झाला पाहिजे. बिकॉज ॲज रिधिमा आणि ललित सेट की ही इज द कॅप्टन ऑफ द शिप. तर त्यांना कुठल्याच बाबतीत कन्फ्युजन नाही आहे आणि ती क्लॅरिटी त्यांच्या प्रत्येकच आपल्याला कामातून दिसत आलेली आहे. निर्विवाद. या सिनेमात हिरोला दुसरी संधी मिळते आयुष्यात जी बऱ्याचदा आपल्याला नाही मिळत खऱ्या आयुष्यात. सो मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की जर तुम्हाला तुमच्या खऱ्या आयुष्यात दुसरी संधी मिळाली देवाकडनं आणि असं झालं की होऊ दे तुझ्या मनासारखं, तर आयुष्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्ही बदलाल आणि वेगळ्या पद्धतीने घडवाल? एकतर मला असं वाटतं की मी हा सिनेमा जो करतोय सतीश राजवाडे सरांबरोबर, त्यात 2 सुंदर नायिका आहेत माझ्याबरोबर, संजय छाबरे यांसारखं प्रोडक्शन हाऊस आहे. तर याच्यापेक्षा अजून जर मी म्हटलं माझ्या मनासारखं काही होत नाही आहे तर मग मी दुर्भागी असेन खूपच जास्त. तर मला असं वाटतं की उलट माझ्या मनासारखं होतं आहे, ही मला मिळालेली कदाचित दुसरी संधी आहे की काय असं वाटावं इतकं व्यवस्थित माझ्या मनासारखं होतं आहे. वा, तुम्ही दोघे काय सांगाल? कुठली गोष्ट बदलायची तुम्हाला? कुठलीच गोष्ट बदलायची नाही आहे. तेच जसं ललित म्हणाला तसं की पहिला सिनेमा माझा पाणी आदिनाथ बरोबर होता, दुसरा ललित बरोबर आहे, अजून ह्याच्यापेक्षा मनासारखं अजून काय असू शकतं. करेक्ट. आणि सतीश सरांबरोबर काम करायची संधी मिळाली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम करायची संधी मिळाली आहे. इनफॅक्ट ह्या चित्रपटाशी निगडीत जे सगळेच कलाकार जोडलेले आहेत, रमाकांत दायमा, अविनाश नारकर, प्रसाद बर्वे, सगळ्यांबरोबरच काम करायची खूप
खूप कमाल संधी मला मिळाली आणि त्यामुळे काम करायला खूप मजा आली. त्यामुळे सगळंच मनासारखं होतं. मला एक दुसरी संधी मिळाली तर मला असं वाटतंय की मी जरा आणखीन जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जाऊन जरा भारतभर सगळ्यांना मराठी शिकवीन, म्हणजे आपला सिनेमा जरा भारतभर प्रदर्शित होईल. करेक्ट. माझ्यासाठी आय थिंक हे की मराठी सिनेमात जरा लवकर जर मी प्रयत्न केलं असतं तर आय थिंक, पण तरीही बेटर लेट दॅन नेव्हर. हिअर आय एम. वा. सो काय बोलायचं याविषयी? सो प्रेमाची गोष्ट असं आहे सिनेमाचं, प्रेमाची गोष्ट 2 हा भाग, प्रेमाची गोष्ट नाव आहे सिनेमाचं. सो आजच्या जेनझी पिढीच्या साठी प्रेमाची गोष्ट काय आहे असं तुम्हाला तिघांना वाटतं? प्रेम नक्की काय आहे आजच्या पिढीसाठी? मला नाही माहित. हे काय उत्तर झालं? मी या पिढीचा नाही अरे. मग असं वाटतं तुला? नाही, आरपार मध्ये बघितलं की याच पिढीच्या आहात तुम्ही. हो, ते झालं. लिमिटलेस प्रेम म्हणूया आपण. कुठलाही काही आय थिंक ह्या जनरेशनला डिफाईन एक्झॅक्टली करायचं या जनरेशनला डिफाईन करायचं प्रॉब्लेम नाही. तेच म्हणतेय मी की ह्या जनरेशनला डिफाईन प्रेम हे होऊ नाही शकत, कारण बऱ्यापैकी वेगवेगळे कॉन्सेप्ट असतात प्रेमाचे. काही टर्म्स नवीन आलेले सिरियसली नाही माहिती. ते ब्रेड क्रम्बिंग वगैरे काहीतरी. मला वाटलं आधी पदार्थांचं नाव आहे, माहिती आहे का? म्हणजे मलाही ते वाटलं होतं, पण असं नाही आहे ब्रेड क्रमिंग. आणि म्हणजे मला असं वाटतंय प्रेम साईडमध्ये राहिलं जरा मॅन्युप्युलेटिव्ह झालेत लोक. तर आय थिंक मे बी आफ्टर वॉचिंग प्रेमाची गोष्ट त्यांना कळेल की प्रेम काय असतं. करेक्ट. वाव. मला हा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न तुला विचारायचा आहे. मागच्या महिन्यात आरपार आलेला, ठीक आहे. सो 12 सप्टेंबरला तो सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा अजून 2 सिनेमे पण रिलीज झाले होते. म्हणजे हा 3 वे क्लॅश झाला होता बॉक्स ऑफिसवर, बरोबर. पण ह्याचा कुठेतरी निगेटिव्ह परिणाम होतो आपल्या इंडस्ट्रीवर पण, प्रेक्षकांवर पण आणि सिनेमांवर पण त्या, ठीक आहे. आजही 10 तारीख आहे, आजही 2 मराठी सिनेमे क्लॅश होत आहेत. ह्या परिस्थितीकडे तुम्ही कलाकार म्हणून कसे बघता आणि ह्यावर तोडगा काय काढायला हवा की आपण आपल्यातच स्पर्धा नको करायला? आणि ऑलरेडी साऊथकडनं आपल्याला स्पर्धा आहे, ऑलरेडी बॉलिवूडकडनं स्पर्धा आहे, आपण आपल्याला स्पर्धा करणं योग्य आहे का? आणि याच्यावर तोडगा काय काढला पाहिजे? हा निगेटिव्ह आहे मुद्दा, हेच बघितलं नाही पाहिजे आपण खरं तर. ओके. कारण 52 शुक्रवार आहेत एकूण, बरोबर. आणि जर वर्षाला किती मराठी सिनेमे होत असतील ते जर आपण बघितलं तर खरं तर क्लॅश आपण म्हणजे आपण ते थांबवूच नाही शकत आहोत. बरं, आपले क्लॅशेस अजून वेगवेगळ्या मोठ्या सिनेमांबरोबर होणारच आहेत. जर मुंबईमध्ये जर आपण बघितलं आत्ता तर हिंदी सिनेमे येत आहेत, आता साऊथचे सिनेमे येत आहेत, हॉलिवूडचे सिनेमे येत आहेत. तर क्लॅश हे आपण हे नाही अवॉइड करू शकत आहोत, ठीक आहे. जेव्हा आपण मराठी सिनेमे अशा पद्धतीने रिलीज करतो किंवा जर 2 चांगले सिनेमे असतील, ते जर 2 जास्त दिवस चालले, तर जेव्हा तू एक सिनेमा बघून येतो तेव्हा तुझ्याकडे अजूनही वेळ असतो की तू दुसरा सिनेमा पण जाऊन बघू शकतोस. तेव्हा वातावरणच असं तयार होऊन जातं की अरे यार, मराठीचंच उलट सगळीकडे बोलबाला चालू आहे, बरोबर. मराठी एकच कुठला तरी सिनेमा चालू आहे याच्यापेक्षा सगळीकडे मराठीचाच बोलबाला चालू आहे, ही अजून वेगळी गोष्ट आहे. आत्ता जेव्हा पुण्यामध्ये नाटकांचे शोज किती थिएटर आहेत आत्ता? 7-8, बरोबर. वेगवेगळी नाटकं चालू असतात दिवसाला. मग सगळी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं जरी असली तरी सुद्धा सगळे नाटकांचे शो हाऊसफुल असतात ना, म्हणजे बघतात ना लोक, प्रेक्षक आहे आपल्याकडे. सो आपल्याला फक्त प्रेक्षकांना अजून जास्तीत जास्त घेऊन जायचं आहे. सो आत्ता जर ह्या वेळेस ह्या सिनेमांमुळे जर प्रेक्षक गेलाय थिएटरपर्यंत, ही चांगली गोष्ट आहे. आणि असा एक प्रेक्षक आरपारमुळे मला वाटतं थिएटरपर्यंत आला आहे की जो आत्तापर्यंत कदाचित थिएटरमध्ये येत नव्हता, कारण त्या यंग ऑडियन्सला काहीतरी केटर करेल, त्यांना काहीतरी आवडेल, त्यांना काहीतरी बघावंसं वाटेल, असं अजून काहीतरी तेवढं फ्रेश काही आलं नव्हतं गेल्या काही वर्षांमध्ये. तर आरपारमुळे आम्हाला ही प्रतिक्रिया मिळाली की असा भरपूर मोठा समुदाय आहे की तो पण थिएटरमध्ये येऊन त्यांनी हा सिनेमा बघितला. तर मला वाटतं की उलट क्लॅश होऊ देत, का नाही, किती वेळेस झालेले आणि तेच सगळे सिनेमे चाललेले आहेत. तर उलट आपण पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की येऊ देत आणि सगळं चालू देत. अजूनही मी म्हणतो की हे जे चाललेले सिनेमे आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 10% लोकांनीही सिनेमा बघितलेला नाही आहे, तरीसुद्धा ते सिनेमे सुपरहिट आहेत. कट्यार काळजात घुसली आणि मुंबई सुद्धा एकाच वेळेस रिलीज झालेला सिनेमा आहे. कट्यार पार्ट 2 असेल, मे बी पार्ट 3 असेल, पार्ट 3. पण
पण आहेत ना असे की आता थांबायचं नाही आणि गुलकंद सुद्धा एका दिवशी. रिलीज झाली. सो असे भरपूर, आणि हिंदीला पण क्लॅश होणार आहे. तर क्लॅश होणारच आहे. तुमचा सिनेमा चांगला असेल, तुमचं जर मार्केटिंग चांगलं असेल तर तो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, लोक जाऊन बघणार आहेत. बाकीच्या गोष्टी त्याच्यावर करतीलच काही ना काहीतरी, पण ह्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. पण सिनेमे आपल्या पोटेन्शियलला परफॉर्म नाही करू शकत, हा कुठेतरी मुद्दा नाही का वाटत? अर्थात आहे, पण त्याच्यासाठी फक्त ही गोष्ट नाही आहे. आपल्याकडे थिएटर्स किती आहेत? आपल्याकडे थिएटर्सच कमी आहेत. पूर्ण कोकणपट्टा आपण बघितला तर पूर्ण कोकणपट्टामध्ये किती थिएटर, खूप कमी थिएटर्स आहेत. आता आपण जर बघितलं कल्याणच्या पुढे जर तू गेलास, बदलापूरला आता एक मल्टिप्लेक्स झालेला आहे. अंबरनाथ वगैरे या सगळ्या ठिकाणी किती थिएटर्स आहेत, सिंगल थिएटर्स किती आहेत. सो आपल्याकडे थिएटर्सची खूप कमी आहे. म्हणजे जे साऊथमध्ये आपण म्हणतो की एवढंसं राष्ट्र आणि एवढंसं राज्य आणि एवढं कमी क्षेत्रफळ, एवढी कमी लोकसंख्या असूनही त्यांच्या इथे जेवढे लोक, म्हणजे जेवढे थिएटर्स आहेत त्या मानाने आपल्या इथे किती थिएटर्स असले पाहिजे. हा मुद्दा तर थिएटर्सच कमी आहेत आपल्याकडे, तर ते वाढलं पाहिजे. म्हणजे त्या पद्धतीने आपण पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की जे लोकांना सोयीचं ठरेल. नाहीतर मग वीकडेजला प्रॉब्लेम तोच होतो ना की लोकांना वेळच नाही मिळत, कारण आपल्याकडे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो की दिवसा मग तू कसं जाऊन बघणार. मग संध्याकाळी जरी जायचं असेल तर दिवसभरच्या कामानंतर जर तुला कम्यूट जर तुझं सोयीचं नसेल तर तू ते अवॉइड करणार जाऊन सिनेमा बघायचं. तू म्हणशील मी विकेंडलाच बघीन त्याच्यापेक्षा. पण हेच जर सगळं सोयीचं असेल, तुझ्या आजूबाजूला असेल, सगळ्या गोष्टी हाताशी असतील, तर कदाचित चित्र अजून वेगळ्या पद्धतीचं होऊ शकतं. प्रेक्षकांच्या अप्रोचविषयी तुला असं वाटत नाही का की सपोज आता चॉईस दिली प्रेक्षकांना, कांतारा आलाय आणि त्याच्या सोबतच जर मराठी सिनेमे असतील तर ऑटोमॅटिकली मराठी सिनेमांच्या स्क्रीन कमी होतात आणि लोकही कांताराच बघतात, मराठी सिनेमांकडे दुर्लक्षच होतं. नाही, परत तो मुद्दा परत वेगळा आहे. त्याच्यासाठी आपलं पूर्ण म्हणजे आपल्या सगळ्यांचंच, आपलं राष्ट्र म्हणून किंवा सिटी म्हणून जे काय आहे त्याचंच जे अपब्रिंगिंग आहे त्याचा मुद्दा आहे. तो आपल्याकडे ओव्हरपॉवर केलेला आहे वेगळ्याच इंडस्ट्रीने. मुंबईमध्येच बॉलिवूड आहे लहानपणापासून. तू लहानपणी कोणाचे फोटोज लावले असतील? कोणाचा फोटो लावला होता तू? बरोबर ना? बरोबर. आपल्या सगळ्यांचीच हीच अवस्था आहे, कारण आपल्यावर त्याचा पगडा आहे. याच्यामध्ये चूक बरोबरचा प्रश्न नाही आहे, पण आपल्यावर त्या गोष्टींचा जास्त पगडा आहे. हीच इंडस्ट्री, बॉलिवूड इंडस्ट्री साऊथमध्ये असली असती तर तिची सिच्युएशन वेगळी असली असती. तर आपल्या लोकांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मला वाटतं आमची जबाबदारी आहे की आम्ही जास्तीत जास्त चांगलं काम देणं, चांगल्या कंटेंट देणं. असा कंटेंट देणं की तो त्यांना हिंदीमध्ये नाही बघायला मिळत आहे. असा कंटेंट देणं की त्यांना त्याची तुलना नाही करता येणार कशाबरोबर, त्याची काहीतरी युनिक क्वालिटी सुद्धा राहील. सो असे भरपूर मुद्दे आहेत. तर मला ते लोकांवर नाही सोडायचं आहे. मला असं वाटतं की त्याची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही घेतली पाहिजे आणि आम्ही चांगलं काम आणि चांगला कंटेंट त्यांना देत राहिलं पाहिजे की लोकांची प्रायोरिटी होईल की आपला सिनेमा बघायचा. मी इतर कलाकारांना हा प्रश्न विचारला ना, सो त्यांचंही असंच होतं की आमची जबाबदारी. मला मराठी कलाकारांचं या विषयावर कौतुक वाटतं की ते जबाबदारी घेत आहेत, असं बाजूला नाही सरकत आहे की नाही प्रेक्षकांची चूक आहे वगैरे. सो खरं तुमचं कौतुक. तुमच्या काहीतरी म्हणत होतेस या विषयावर? नाही, तेच मी म्हणत होते की क्लॅश असं आपण त्याला टर्म नको देऊया. माझ्या मते जेव्हा आपल्याकडे वेगवेगळ्या चांगल्या सिनेमांचे ऑप्शन्स असतात तेव्हा मी ॲज अन ऑडियन्स पण जाऊन सगळेच सिनेमे बघीन. जर का मला 2-3 चांगले चित्रपट असतील तर मी ते सगळेच जाऊन बघीन. मी एक का चूज करीन, कारण आपण ॲज अ पर्सन एंटरटेनमेंट हे सतत शोधतच असतो. त्यामुळे क्लॅश हे त्याला नाव देणं आय थिंक रॉंग आहे. ही मेजवानी आहे सिनेमांची. को एक्झिस्टन्स म्हणू शकतो का आपण याला? करेक्ट. आणि चांगली सगळे पदार्थ खायचे, कारण प्रत्येक सिनेमा तुम्हाला प्रत्येक चित्रपट तुम्हाला वेगळं काहीतरी देऊन जातो ना. सेम धाटणीचे सिनेमे नाही आहेत ते. त्यामुळे ती चर्चा पण होत राहते ना की म्हणजे जर तू एक सिनेमा बघायला गेला, तू म्हणशील माझा हा आवडीचा सिनेमा आहे म्हणून मी तो बघायला गेलो, पण तिथे गेल्यावर तुला तिकडच्या त्या दुसऱ्या सिनेमाची पण हवा दिसली की मग तुला तो बघितल्यावर तो पण बघावासा वाटेल. सो असं ते मध्ये एकटाच राहणार काय फायद्याचा? लोक हवेत ना, कॉम्पिटिशन, हेल्दी कॉम्पिटिशन पर्स्पेक्टिव्ह असतो. सो ह्या चर्चा होतच राहतील. आपण सिनेमाकडे येऊयात. प्रेक्षकांना काय तुम्ही अपील कराल या सिनेमाविषयी? ॲक्च्युली दिवाळीलाच सिनेमा येतोय म्हणजे प्रेक्षक 100% जाणार, सगळेजण वेळ काढून जाणार. सो काय अपील कराल त्यांना? नाही, मी एवढंच म्हणेन की सतीश सरांनी त्यांचा स्वतःचा एक ऑडियन्स कमावला आहे. असे खूप कमी दिग्दर्शक आहेत ज्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे आणि त्यांनी तो विश्वास नेहमीच सार्थ ठरवला आहे. आणि तो सतीश सर असा एक सिनेमा घेऊन येतात इतक्या वर्षांनंतर प्रेमाबद्दलचा, आणि ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत ज्या आम्ही पहिल्यांदा घेऊन आलोत मराठी इंडस्ट्री म्हणून, ज्या तुम्हाला एंटरटेन करतील. तर तुम्हाला खात्रीने सांगतो की हा सिनेमा तुम्हाला एंटरटेन करेल, तुमचं मनोरंजन करेल. आणि दिवाळीत आपल्याला अजून काय हवं आहे आणखीन?
तर ह्या दिवाळीत मला वाटतं की मेजवानीच आहे ही मेजवानी आहे तुमच्यासाठी. दिवाळी आपण सगळे एकमेकांबरोबर साजरी करतो, लोकांना भेटतो. तर तसंच मला वाटतं की आम्हाला भेटा थिएटरमध्ये येऊन आणि आमच्याबरोबर ही दिवाळी साजरी करा. दिवाळीला आपल्याला ह्यांना भेटायला यायचं बरं का थिएटर्समध्ये. 21 ऑक्टोबरपासून. येस, थँक्यू. थँक्यू.